त्याच्यापैकी आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा। आता पहिल्यांदा गुणाकार ही क्रिया आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण शिकत आलेलो आहोत आता दोन संख्यांचा गुणाकार कसा करायचा। परंतु हा गुणाकार करण्याआधी आपल्याला या ठिकाणी नुसता गुणाकार नाही करायचा, तर पूर्णांक संख्या म्हणजे काय हे देखील समजावून घ्यायचे आहे। तर ज्या संख्यांचा समूह हा धन, ऋण आणि शून्य या तीन प्रकारच्या संख्यांनी तयार झालेला असतो, त्या संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या असे म्हणतात। म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर धन 3, धन 2, ऋण 1, शून्य, धन 2, धन 5, ऋण 4, ऋण 10, धन 6, ऋण 8, धन 7। म्हणजे ज्या संख्यांच्या समूहामध्ये धन, ऋण आणि शून्य या सर्व प्रकारच्या संख्या असतात, त्या संख्यांच्या समूहास पूर्णांक संख्या संच असे म्हणतात। तर आता पूर्णांक संख्या संच कशाला म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे। धन, ऋण आणि शून्य, धन, ऋण आणि शून्य या तीनही प्रकारच्या संख्यांचा जो समूह असतो, त्या संख्यांच्या समूहाला पूर्णांक संख्या संच असे म्हणतात। आणि या पूर्णांक संख्यांचा गुणाकार आता आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा गुणाकार ही क्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ती शिकवायची काहीही या ठिकाणी आवश्यकता नाहीये। परंतु या ठिकाणी पूर्णांक संख्यांचा गुणाकार करताना मात्र आपल्याला तीन नियमांचा अभ्यास करावा लागतो। हे तीन नियम जर आपण अभ्यासले तरच आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार करू शकतो। यातील पहिला नियम जो आहे तो आहे की जेव्हा दिलेल्या संख्यांपैकी दोनही संख्या ह्या धन असतात, म्हणजे त्या दोनही संख्यांना धन हे चिन्ह असतं, तेव्हा येणाऱ्या संख्येचं उत्तर हे नेहमी धन या मध्येच लिहितात, धन या चिन्हातच लिहितात। म्हणजे पहिला नियम आपल्याला काय सांगतो, जर दोनही पूर्णांक संख्या या धन चिन्हांनी युक्त असतील तर त्यांचा गुणाकार हा सुद्धा नेहमी धन येतो। धन गुणिले धन बरोबर धन। दुसरा नियम सांगतो आपल्याला की जर एक पूर्णांक संख्या धन असेल आणि दुसरी पूर्णांक संख्या ऋण असेल तर त्यांचा गुणाकार हा ऋण संख्या येते। म्हणजे एक संख्या धन असेल आणि दुसरी संख्या जर ऋण असेल तर त्याचे उत्तर हे नेहमी ऋण पूर्णांक संख्याच येते। हा झाला दुसरा नियम। आणि तिसरा नियम जो शेवटचा नियम आहे तो काय सांगतो आपल्याला की जर दोनही संख्या या ऋण असतील तर येणारी पूर्णांक संख्या ही सुद्धा धन असते। काय असते? धन असते। म्हणजे एक संख्या जर ऋण चिन्हांनी युक्त असेल आणि दुसरीही ही संख्या ही ऋण चिन्हांनी युक्त असेल तर त्या संख्येचं उत्तर ही धन संख्या येते। मग या तीन नियमांच्या अभ्यासानंतरच आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार योग्यरित्या करू शकतो। परत एकदा उजळणीसाठी मी तुम्हाला हे तीनही नियम समजावून सांगते। जर दिलेल्या संख्यांपैकी दोनही संख्या धन चिन्हांनी युक्त असतील तर त्यांचं उत्तर हे नेहमी धन पूर्णांक संख्याच येते। दुसरा नियम सांगतो, जर दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या धन चिन्ह असेल व दुसरी संख्या ऋण चिन्हांनी युक्त असेल तर येणाऱ्या संख्याचं चिन्ह हे ऋण संख्या असते। तिसरा नियम आपल्याला सांगतो, जर दोनही संख्या दिलेल्या संख्यांपैकी जर दोनही संख्या या ऋण असतील तर येणारी संख्या ही धन पूर्णांक संख्या असते। हे तीनही नियम तुम्ही नंतर वहीत लिहून घ्या आणि या तीनही नियमांच्या आधारे आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार कशा पद्धतीने करता येईल ते या ठिकाणी अभ्यासूया। यामध्ये पहिला नियम आपण अभ्यासू
की दोन धन संख्या पूर्णांक संख्या असतील तर त्यांचा गुणाकार हा देखील धन संख्याच असते। पहिला नियम, दोनही संख्या जर धन असतील तर त्यांचं उत्तर हे धन पूर्णांक संख्या असते। या नियमाच्या आधारे आपण उदाहरणे पाहूया। याच्यामधलं पहिलं उदाहरण आपण बघू। समजा धन 6 अधिक गुणिले धन 3 याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। तर नियम इथं काय सांगतोय, पहिली संख्या आहे 6 आणि दुसरी संख्या आहे 3 आणि या दोनही संख्यांचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। यामध्ये या दोनही संख्येचं चिन्ह प्रथम पाहून घेऊया। 6चं चिन्ह आहे धन आणि 3चंही चिन्ह आहे धन, म्हणजे नियम क्रमांक 1 या ठिकाणी लागू पडतो। धन गुणिले धन याचं उत्तर धन येतं, म्हणून या ठिकाणी आपण धन लिहून घेऊ आणि 6 आणि 3 या संख्यांचा गुणाकार करू। 6 गुणिले 3 याचं उत्तर साहित्रिक 18 येतं, म्हणजे धन 6 गुणिले धन 3 या पूर्णांक संख्येचं उत्तर येईल धन 18। याच्यानंतर दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासू। धन 4 गुणिले धन 5 यांचं उत्तर किती येईल। परत या ठिकाणी उत्तर शोधताना पहिली पायरी काय करायची आहे की दोनही संख्यांचं चिन्ह पाहून घ्यायचे। पहिली संख्या आहे 4, तिचं चिन्ह आहे धन, दुसरी संख्या आहे 5, तिचंही चिन्ह आहे धन, म्हणजे या ठिकाणी परत नियम क्रमांक 1 लागू पडतो। दोनही संख्यांचं चिन्ह जर धन असेल तर उत्तर हे धन पूर्णांक संख्या येते, म्हणून या ठिकाणी उत्तराच्या ठिकाणी आपण धन लिहून घेऊ आणि मग 4 आणि 5 यांचा करूया गुणाकार। 4 आणि 5 यांचा गुणाकार येतो 20, 4 पंचे 20, म्हणून धन 4 गुणिले धन 5 या संख्येचा पूर्णांक संख्येचा गुणाकार हा धन 20 येतो। याच्यावरच आधारित तिसरं उदाहरण आपण पाहूया। धन 10 गुणिले 0 याचं उत्तर किती येईल। आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शून्याला कोणतंच चिन्ह नसतं, धन आणि ऋण यापैकी कुठलंही चिन्ह शून्याला नसतं। मग आपण ते 10 आणि 0, पहिली एक संख्या आहे 10 आणि दुसरी संख्या आहे 0, मग या ठिकाणी उत्तर लिहिताना पहिले धन लिहून घ्यायचं आणि 10 आणि 0 यांचा गुणाकार इथे एडिट कर। अशा प्रकारे पूर्णांक संख्यांचा गुणाकारातील पहिला नियम अभ्यासल्यानंतर आता आपण या ठिकाणी दुसरा नियम अभ्यासणार आहोत। तो नियम काय आहे? नियम क्रमांक 2 आपल्याला सांगतो, एक संख्या जर धन असेल पूर्णांक संख्या आणि दुसरी पूर्णांक संख्या जर ऋण असेल तर यांचं उत्तर हे ऋण पूर्णांक संख्या येतं। या नियमाच्या आधारे आपण आता पुढील उदाहरण अभ्यासणार आहोत। उदाहरण क्रमांक 1 घेऊ। धन 3 गुणिले ऋण 2 बरोबर किती। याच्यामध्ये हे गणित सोडवताना प्रथम चिन्ह पाहून घ्या संख्यांची। पहिल्या संख्येचं चिन्ह आहे धन, दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे ऋण। नियम क्रमांक 2 प्रमाणे जर एका संख्येचं चिन्ह धन असेल, एका संख्येचं चिन्ह ऋण असेल तर त्याचं उत्तर हे ऋण पूर्णांक संख्या येते, म्हणून ऋण चिन्ह इथं काढून घ्यायचं आणि 3 आणि 2 यांचा गुणाकार करायचा। 3 दुने 6, म्हणजे धन 3 आणि ऋण 2 या पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा ऋण 6 येतो। याचप्रमाणे दुसरं अजून एक गणित आपण या ठिकाणी अभ्यासू। धन, ठीक आहे, पहिल्यांदा ऋण घेऊन बघू। ऋण 4 गुणिले धन 6 यांचा उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचे। उत्तर काढताना परत तीच स्टेप, पहिल्यांदा संख्यांचं चिन्ह बघून घ्या। एका संख्येचं चिन्ह ऋण आहे, एका संख्येचं चिन्ह धन आहे,
म्हणजे एक धन आणि एक ऋण असेल तर उत्तर पूर्णांक संख्यांचं ऋणमध्ये येतं, म्हणून पहिले ऋण लिहून घेतलं आणि 6 आणि 4 यांचा गुणाकार जर केला तर 6 चोक 24 येतो, म्हणून -4 अधिक 6 या पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा ऋण 24 येतो। हा झाला नियम क्रमांक 2। याच्यानंतर आपण नियम क्रमांक 3 वरील उदाहरणं अभ्यासणार आहोत। तो नियम क्रमांक 3 आपल्याला काय सांगतो ते प्रथम पाहू। नियम क्रमांक 3 आपल्याला सांगतो की जर दोनही पूर्णांक संख्या ह्या ऋण असतील तर त्यांचा येणारं उत्तर हे धन पूर्णांक संख्या असते। या नियमाच्या आधारे आपण काही उदाहरणं या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ते उदाहरण पाहू। पहिलं उदाहरण समजा घेऊया। ऋण 6 गुणिले ऋण 4 या संख्येचं उत्तर किती येईल? गणित सोडवताना पहिली पायरी आहे दोन्ही संख्यांचं चिन्ह बघून घ्या। 6चं चिन्ह आहे या ठिकाणी ऋण, 4चं चिन्ह आहे ऋण, म्हणजे नियम क्रमांक 3 नुसार दोन ऋण संख्या जर असतील पूर्णांक तर त्यांचं उत्तर धन मध्ये येतं, म्हणून धन चिन्ह देऊन घेऊ आधी। आणि 6 आणि 4 यांचा गुणाकार केला तर 6 चोक 24 असं उत्तर येतं, म्हणून -6 आणि -4 या पूर्णांक संख्यांचा गुणाकार धन 24 येतोय। पुढचं उदाहरण पाहूया। धन 5 गुणिले धन, आपण ऋणाचा पाहतोय त्यामुळे ऋण 5 गुणिले ऋण 4, ऋण 5 गुणिले ऋण 4 याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचंय। पहिली पायरी नेहमीप्रमाणे अर्थातच चिन्ह पहा संख्यांची, दोनही संख्यांची चिन्ह या ठिकाणी ऋण आहे। 5चं चिन्हही ऋण आहे, 4चं चिन्हही ऋण आहे। मग आपल्या नियमाप्रमाणे दोनही संख्यांची चिन्ह जर ऋण असतील तर गुणाकार हा धन असतो, म्हणून धन चिन्ह आधी देऊन घ्यायचं। आता उरले 5 आणि इकडे 4। 5 आणि 4 या दोघांचा गुणाकार केला असता 5 चोक 20 हे उत्तर येतं, म्हणून ऋण 5 आणि ऋण 4 या संख्यांचा गुणाकार हा धन 20 ही पूर्णांक संख्या येते। अजून एक गणित या ठिकाणी आपण पाहू। -12 गुणिले -2 या पूर्णांक संख्यांचा गुणाकार किती येईल? पहिली पायरी नेहमीप्रमाणेच दोन्ही संख्यांचं चिन्ह पाहून घ्या। 12चं चिन्ह ऋण आहे, 2चं चिन्ह ही ऋण आहे, म्हणून दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो, म्हणून या ठिकाणी आपण धन चिन्ह देऊन घेऊयात। आणि 12 आणि 2 यांचा गुणाकार केला असता 12 दुने 24 असं उत्तर येतं, म्हणून -12 गुणिले -2 या संख्यांचा पूर्णांक संख्यांचा गुणाकार हा धन 24 आलेला आहे। याप्रमाणे आपण तीनही नियमांच्या आधारे पूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करतात हे या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्यानुसार तुम्ही आता हे प्रकरण पहा, अभ्यासा आणि गणितातील सराव संच 8 सगळ्यांनी सोडवावा। वहीमध्ये सोडवा, शाळा सुरू झाल्यानंतर वह्या तपासल्या जातील। परत एकदा नियम लिहून देते। धन गुणिले धन बरोबर धन, दुसरं ऋण गुणिले धन बरोबर ऋण, आणि तिसरा नियम आहे ऋण गुणिले ऋण बरोबर ऋण। या तीनही नियमांच्या आधारे तुम्ही सराव संच 8 मधील उदाहरणे सोडवावीत। धन्यवाद।